नमस्कार. मी मंजुषा केळकर. आज दिवस 6वा. आपण काल बघितलं त्याप्रमाणे काल कथेच्या शेवटी नारायण आणि अनंताचा संवाद होतो की चला आता परत पृथ्वी तलावर जायचंय अवतार कार्य करायला. त्याप्रमाणे कृष्ण आणि बलराम हा अवतार होणार आहे पृथ्वी तलावरती. आणि दोघं असं म्हणतात की हा अवतार फक्त आनंद देण्यासाठी होणार आहे. त्यांनी योगमायेला बोलवलं की तुला पण आमची मदत करायची आहे. आणि असं करून आज दिवस 6. आणि या कथेमध्ये किंवा या अवतारामध्ये प्रामुख्याने जर काही असेल तर तो आहे शांतरस. आता आपल्याला ती कथा माहिती आहे नाही का की जेव्हा वासुदेव देवकीला ठेवलं कंसाने तिथे आणि कारागृहामध्ये, आणि तेव्हा त्याला असं कळलं की हिचा तेव्हाच लग्नाच्या वेळेसच कळलं होतं की हिचा 8वा पुत्र हा तुझा काळ असेल. तर त्याप्रमाणे त्यांनी एक एक करून सगळ्या पुत्रांना त्यांना मारलं. 6 झाले आणि 7वा जो अवतार होता तो जेव्हा 7व्या महिन्यामध्ये असं म्हणतात की तिच्या गर्भातनं काढून रोहिणी जी तिकडे होती नंदबाबांकडे, वासुदेवांची एक पत्नी, तिच्या गर्भामध्ये प्रविष्ट केला. आणि तो अवतार म्हणजे बलराम. आता इकडे परत देवकी गर्भवती राहिली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती गर्भवती राहिली तर कंसाला हे कळलं, आणि आता त्याला कळलं की आपल्याला हाच आता म्हणजे सर्वात जास्त गरजेचं जे आपल्याला आहे ह्याला मारणं. तर तो आता अवतार होणार आहे किंवा तो व्यक्ती, तो मुलगा आता जन्माला येणार आहे ज्याच्यासाठी भविष्यवाणी केली गेली होती. तर खूप कडक पहारा बंदोबस्त सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्यांना जी कथा माहिती आहे की जसाच जन्म होतो भगवान कृष्णांचा, तेव्हा सगळ्यांवर मायेचं आवरण पडतं. वासुदेव टोपलीत घेऊन जातात. यमुना चरणस्पर्श करायला येते, पाणी ओसरतं आणि मग ते तिकडे जातात. आणि त्याच वेळेस योगमाया जी आहे तिने नंदबाबांच्या घरी जन्म घ्यायचा असं ठरवलेलं असतं, आणि त्यामुळे यशोदेच्या पोटामध्ये गर्भ असतो. आणि मुलीचा जन्म होतो, पण हे कोणाला कळत नाही योगमायेमुळे. आणि तेव्हा तिथे नंदबाबांना मात्र कळतं. वासुदेव येतात, त्यांचे मित्र असतात नंदबाबा, त्यांना तिकडे मुलं एक्सचेंज करतात. आणि या योगमायेला घेऊन वासुदेव परत येतात. आल्यानंतर जसं कंसाला कळतं आता मायेचं आवरण सरकतं सगळं त्याच्यावरनं. तसंच मायेचं आवरण पडदा सरकतो, तसंच कंसाला बातमी जाते की जन्म झालाय पण पुत्र नाही पुत्री झालीये, तरी पण तो येतो. आणि जसंच त्याला आपटायचा प्रयत्न करतो तसंच ती हातातनं निसटते. आणि जाता जाता सांगून जाते की तुझा जो काळ आहे तो गोकुळात वाढतोय. हे कळल्यानंतर आता कंसाचा खूप तडफडाट होतो की तो काळ तिथे कसा पोचला वगैरे, पण तरी त्याला असं कळतं आणि कोण हे माहीत नसतं. तर आता एक एक करून लीला सुरू होतात तिकडे. आता सगळं आनंदी आनंदी वातावरण असतं नंदबाबांच्या घरी. आणि बलराम आता इथे 1 वर्षाचे झालेले असतात, ते मोठे भाऊ असतात, कारण तिकडे रामावतारामध्ये ते छोटे भाऊ असतात, त्यामुळे यावेळेस एक्सचेंज असतं. आणि ते मोठे भाऊ असतात, दोघं पाळण्यात झोपतात आणि मूक संवाद सुरू असतो की चला आता आपल्याला अवतार कार्य सुरू करायचं. एकाच पाळण्यात दोघं मुलं असतात. आणि असं होता होता एक दिवस शिवशंकरांना पण कळतं की आपला जो मित्र आहे कृष्ण, त्यांनी अवतार घेतलाय. आता त्यांनी अवतार घेतलाय म्हटल्यानंतर मग ते त्यांना बघायला येतात. ब्राह्मणाचा वेश घेऊन येतात, विचारत विचारत येतात, सांगतात मी ज्योतिषी आहे. यशोदा माता द्यायला तयार नसते त्यांच्या हातात, म्हणतात की नाही नाही मी हस्तरेषा बघतो वगैरे, असं करून मुलाला मांडीवर घेतात. आणि असा तो जो बालरूप असतो त्याच्यामध्ये ते बालक रडायला लागतं. आणि मग बालक रडायला लागल्यानंतर यशोदा बघते की अरे काय चाललंय. मग ते हात बघतात आणि सांगतात, काय आहे सांगा म्हणते यशोदा, मुलाच्या हातात काय लिहिलेलं आहे. तर बऱ्याच काळानंतर ते दोघंही भानावर येतात. आणि त्यानंतर मग पुढची कथा अशी आहे की त्रयोदशीच्या दिवशी नंदबाबा जे आहे ते नजराणा घेऊन कंसाच्या दरबारात जातात. त्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण उतार वयामध्ये मुलगा झालेला असतो. तर ते जातात तिथे आणि कंसाला सांगतात की असं असं झालंय, आणि खूप संपत्ती त्यांना नजराणा म्हणून देतात. आणि कंस आशीर्वाद देतो. त्यांना माहित नसतं की हे कोण आहे. आशीर्वाद देतो की तुझा मुलगा जो आहे त्याला उदंड आयुष्य मिळू दे.
चतुर्दशीच्या दिवशी आता कंसाला तर सांगितलेलं असतं योगमायेने, तर पूतना येते, पूतनेचा वध होतो, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आता कथा पुढे जाते, कारण हे सगळं अवतार कार्य आहे, बाललीला आहे तिथे श्रीकृष्णाचा. त्यामुळे तिथे पूतनेचा वध झाल्यानंतर मग आपल्याला असं सांगितलंय त्यांनी की इथे काय अर्थ काय असतो त्याचा. आपल्याला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा काय अर्थ असतो हे इथे सांगितलेलं आहे. पूतना त्यांनी काल सांगितलं ते मला एक गोष्ट आणखीन खूप आवडली, की गोपी हा जो शब्द आहे हा उभयलिंगी आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो तर 11 इंद्रियांनी जे भक्तिरसाचं पान करतात त्यांना गोपी म्हणतात. आणि बालकाची जी क्रीडा असते ना ती आपल्या सगळ्यांना खूप छान वाटत असते. आणि का वाटत असते, कारण ती कर्मरहित असते. कारण अजून बालकाला भान आलेलं नसतं, तर अजून त्या दुसऱ्याच विश्वात असतो. पण जेव्हा त्याला भान येतं तेव्हा तो जेव्हा अहम जागृत होतो त्याचा, त्याच्यानंतर मग त्या देहाबरोबर कर्म अटॅच होतं. आणि आता कृष्ण पालथा पडायला लागलेला आहे, आणि सगळीकडे ब्राह्मण पूजेची तयारी सुरू आहे. आणि मग त्याला एका झोळीत घातलं, आणि शक्तासूर नावाच्या असुराचा इथे वध केलेला आहे कृष्णांनी. आणि मग त्याच्यानंतरचा जो आहे ते त्यांनी सांगितलं की कुठला अवतार आता महत्वाची गोष्ट काय आहे, ह्याच्यावरनं आपल्याला काय शिकवण मिळते. त्याच्यानंतरचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये बालकृष्ण जे आहे ते तृणाव्रताच्या गळ्याभोवती घालतात आपले हात, आणि त्याला सुद्धा मुक्ती देतात. कारण खूप मोठा वादळ आलेलं असतं आणि सगळे घाबरलेले असतात. आणि अशा प्रकाराने बालकृष्ण त्याला पण मुक्ती देतात. तृणावृत हा रजोगुण दाखवतो, मन सैरावैरा होतं, विषयांच्या मागे धावतं. आणि असा हा व्रत जो आहे त्याला आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या आपल्या आयुष्यातनं हद्दपार केलं पाहिजे. आता इकडे कृष्णाच्या खूप सुंदर लीला सुरू असतात. उदंड गोधन असतं नंदबाबांकडे, आणि जेव्हा यशोदा दही हे करायला बसते, घुसळायला, ताक करायला, लोणी काढायला, तेव्हा तो यशोदेच्या मांडीत जाऊन बसतो एक दिवस. खूप प्रयत्नपूर्वक सुद्धा ती दूर करून तो सरकत नाही तिथून. आणि मग कसं बस त्याला दूर केल्यानंतर आपलं तोंड उघडतो आणि तिथे तिला विश्वरूप दर्शन होतं भगवंताच्या मुखामध्ये. आणि तिची बुद्धी हरपते, भान हरपतं तिथे. आणि इथे शुकदेव म्हणतात की परमात्म्यांनी आपल्या सगळ्यांच्या उदरभरणाची सोय केलेली असते, आणि जणू काही पृथ्वीच त्याचं उदर आहे. पण तो आपल्याला त्याच्या उदरात तो आपल्याला सुखाची, आनंदाची सोय करतो. आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्या डोळ्यांवर मायेचं आवरण असतं. आता बालकं हळूहळू मोठी होत जातात. आता इकडे जे नंदबाबा आहेत ते गर्गमुनींना पाठवतात की बालकांचा नामकरण संस्कार करायचा आहे, ते येतात. तर नंदबाबा म्हणतात की म्हणजे वासुदेवांनी पाठवलंय तुम्हाला मग नामकरण करायला, तर चला आपण खूप मोठ्या प्रमाणात हे करूया. तर ते म्हणतात नाही, ते कळू न देता करायचंय आपल्याला, कारण तिकडे कंस टपलेलाच आहे, तुम्हाला माहित नाही का तुमच्यावर किती सारखी सारखी संकट येतात. तर त्याप्रमाणे मग गोठ्यामध्ये नेऊन आणि बलराम आणि कृष्ण यांचा नामकरण संस्कार केला जातो. गर्गमुनी दोघांनाही नावं देतात की ह्याचं नाव कृष्ण आणि ह्याचं नाव बलराम. कारण कृष्ण हा सगळ्यांना मोहित करणारा आहे, स्वतःकडे आकर्षित करणारा आहे. आणि बलरामाकडे खूप शारीरिक सामर्थ्य असणार आहे. आणि मग त्या दोघांचं जे आहे ते ते म्हणतात की हा म्हणजे तुम्ही दोघांकडेच लीला तुम्हाला कशाला पाहायला मिळतात ते, असं ते नंदबाबांना सांगतात. त्याच्यासाठी अजून एक कथा येते त्याच्यामध्ये, की द्रोण आणि धारा अशा मागच्या जन्मी जन्मी हे दोघं पती पत्नी असतात, आणि ते अनुष्ठान करतात. आणि ते म्हणतात की असं म्हटलं जातं की भगवान जे आहे ते 60 गुणांनी युक्त आहेत. पण हे दोघं असा वर मागतात की जेव्हा तुम्ही 64 गुणांनी युक्त व्हाल तेव्हा आम्हाला तुमच्या बाललीला पाहिजे आहेत. त्याप्रमाणे भगवान कृष्ण आता हे या जन्मामध्ये दोघ जण नंद आणि यशोदा आहेत, आणि ह्यांच्या घरी भगवंतानी जन्म घेतलाय. मग आता सगळे 60 गुण आहे, मग चार जास्तीचे गुण या अवतारामध्ये कोणते आहेत. तर खूप छान सांगितलं त्यांनी की रूप माधुर्य, कृष्ण वर्ण आहे, कुरळे केस आहेत, तर रूप माधुर्य, लीला माधुर्य, खूप लीला केल्या आहे या अवतारामध्ये भगवंतांनी. आणि वेणू माधुर्य जी त्यांच्याकडे नेहमीच असते अशी ती वेणू. आणि प्रिया माधुर्य म्हणजेच समभाव प्रेम, त्यांनी सगळ्यांबरोबरच किंवा सगळ्यांवरच, गोकुळातल्या सगळ्यांवरच समभावाने प्रेम केलं. हे चार एक्स्ट्राचे गुण या कृष्ण अवतारामध्ये आपल्याला दिसून येतात.
आता हे सगळं झाल्यानंतर गर्गमुनींनी स्वतः आपली पायस शिजवलंय, त्याचं ग्रहण केलंय. आणि सारखे सारखे कृष्ण येत होते, ते पायस स्वतः खात होते, उष्ट करत होते त्याला. नंतर त्यांनी गर्गमुनींना स्वतः भरवलंय, अशी सुद्धा कथेचा एक भाग येतो ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर गर्गमुनी जाऊन वासुदेवांना परत सांगतात की सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि मी असं असं नामकरण केलेलं आहे. आता इकडे सगळं गोकुळात आनंदी आनंद सुरू असताना कंस विचार करतो की आता मी कोणाला पाठवू. सगळ्यांना तर पाठवून झालं, आणि इकडे कृष्ण सगळ्यांकडून आपले लाड करून घेत आहे. त्रेतायुगामध्ये जेव्हा ते राम अवतारामध्ये होते तेव्हा त्यांचं खूप सुंदर सात्विक रूप होतं. ते जिथेही जायचे सगळ्यांना वाटायचं की आपण यांना आलिंगन द्यावं, पण ते करणं शक्य नव्हतं. आणि असं म्हणतात की ते सगळे जे ऋषी होते, जे मुनी होते, वेदांच्या काही ऋचा होत्या, ते त्या सगळ्यांनी या जन्मामध्ये गोपगोपिका म्हणून जन्म घेतला. आणि त्या सगळ्यांना अगदी बाल कृष्णाला आलिंगन देण्याचं हे मिळालं, वरदान मिळालं म्हणा. आणि त्यांना त्याच्यातनं आनंद घेता आला. आता इकडे लीला सुरूच आहेत कृष्णाच्या. आणि यशोदा मंथन करतेय. तो आईला विचारतोय मला लोणी दे, मला लोणी दे. मग तरी पण आई लोणी देत नाही, कारण सगळा जो व्यवहार आहे तो त्याच्यावरती आहे. कारण लोणी नेऊन बाजारात विकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. तर ती म्हणते नाही नाही, मी नाही देणार. मग कृष्ण निघून जातात. ती शोधत शोधत येते आणि सगळीकडे शोधते, नाही सापडत. परत येऊन बघते तर त्याच रांजणामध्ये जिथे ती दह्यातनं लोणी काढत होती त्याच्यामध्येच जाऊन कृष्ण बसलेले असतात, मस्त लोणी खात असतात. आणि असा बरबटलेला, सगळीकडनं लोण्याने माखलेला असा कृष्ण यशोदा माता बाहेर काढतात. आणि त्याच्यानंतर मग असा ज्या सगळ्या लीला आहेत ह्या चालतच आहेत. म्हणजे काय की तो सगळ्यांना नाचवतो आणि सगळे त्याच्या मागे नाचतात. आता हळूहळू कृष्ण मोठा होतोय, तो बोलायला लागलाय. आणि सगळे लोक ना, त्याच्या गावातले जे सगळे लोक असतात ते लोणी जाऊन मथुरेला विकून येतात. तर तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही नका ना जात जाऊ, तुम्ही तुमच्या मुलांना देत जा लोणी, त्यांची गरज आहे ती वगैरे. पण त्यांना त्याच्यात विक्री करून आणि पैसे मिळवायचे असतात, तर ते घेऊन जातात. मग हा काय करतो, हा नवा नवा खेळ शोधून काढतो. आणि आपल्या सगळ्या सख्यांना म्हणतो चला मी तुम्हाला लोणी खायला घालतो. आणि मग एक एक घर निवडायचं, आणि मग ते जे गोप गोपी जेव्हा घरी नसतील तेव्हा तिकडे जायचं, शिंकाळ्यातलं लोणी काढायचं, ते फोडायचं. आणि मग असं करून आपल्या सगळ्या सख्यांना ते लोणी द्यायचं. असं एकेकाकडून जाऊन रोज हे चालू असतं. आता रोजच्या कंप्लेंट्स यायला लागतात यशोदे मातेकडे की तुझा मुलगा येतो आणि असं असं करतो. तर यशोदा म्हणते माझ्या घरी एवढं लोणी येतं, दुसऱ्यांचं लोणी जाऊन का चोरेल. तिला कधीच खरं वाटत नाही ही गोष्ट. पण तो असं असतं की इतकं तो का करेल असं वाटत असतानाच इथे आपल्याला सांगितलं गेलंय तत्वज्ञान की लोणी आणि तूप जे असते ते सार असतं. आणि हे सगळं सार तो आपल्या सख्यांना खाऊ घालत असतं. सगळ्यांना साररूपी लोणी जे आहे, अखंड नवनीत, नवनीत लोण्याचं एक नाव आहे नवनीत, आणि ते कधीही न टोचणार. आणि हे सगळे गोपी म्हणजे जसं आपण मागे बघितलं अवतार आहे, तर त्याची परतफेड इथे कृष्णाने केली आहे. आणि आता असंच एक दिवस घरामध्ये पूजेची तयारी चालू असते. मग तो विचारतो कुठे चाललात तुम्ही, तर म्हणे आम्ही यमुना पूजनेला चाललो आहोत. आणि मग तो म्हणतो मला पण घेऊन चल आई. तर आई म्हणते की नाही नाही, तुला नाही घेऊन जाणार, तू सगळीकडे खोड्या करतो आणि सगळ्या ज्या गोपी आहेत त्या मग मला म्हणतात की हा तुझा मुलगा फार खोडकर आहे आणि तो असं करतो तसं करतो, मी अजिबात घेऊन जाणार नाही तुला. हट्ट करतो. मग आई हो म्हणते, घेऊन जातो. आणि मग परत तिथे एक लीला करतो. आणि कंबरभर पाण्यात दिवे सोडतात या सगळ्या जणी, पूजन करतात यमुना नदीचं, आणि दिवे सोडतात. परत हा कंबरभर पाण्यात जाऊन उभा राहतो. सगळ्या दिव्यांना आपल्याकडे बोलवतो, या या माझ्याकडे या, माझ्याकडे या. कारण हा असा लपून गेलेला असतो त्यामुळे कोणाला कळत नाही. सगळ्या निघून जातात आणि यशोदा शोधते की कृष्ण कुठे गेला, कुठे गेला. आणि हा सगळ्या दिव्यांना आपल्याकडे बोलवतो आणि बोलवून त्या दिव्यांना विझवतो. काही दिवे येतात, काही दिवे निघून जातात. आता हे रूपक आहे, हे आपल्याला काय सांगतं ते आपण बघूच या. बाहेर येतो कमरेच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी बांधलेले असतात दिवे. यशोदा माता म्हणते हे दिवे तू का विझवलेस, आम्ही तर नदीला अर्पण केले होते. तर म्हणे की किती जळायचं त्यांनी, ते जळून जळून बिचारे थकले होते म्हणून मी त्यांना परत घेऊन आलो. हे रूपक आपल्याला काय सांगतं की आपण जे मनुष्य प्राणी आहोत, त्यांना भगवंत आपल्याकडे बोलवत असतो.
पण आपणच जायला तयार नसतो, कारण आपण या प्रपंचामध्ये इतके गुरफटलेले असतो, आपण जळत असतो, आपल्याला ते कळत असतं, पण तरी भगवंत बोलवत असताना सुद्धा आपण त्याच्याकडे जात नाही. ज्या लोकांना भगवंत बोलवतो आणि ते जातात, ते या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं पार होतात. अशी आपल्याला इथे शिकवण दिली गेली. आणि आता श्रीकृष्ण साधारण 5 वर्षाचे झाले. आता इथे 5 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्याकडे जो विधी असतो, अ, ते असतं गोपाल बनवणं. तर तो विधी आता करण्यात येतो, धार्मिक विधी. त्यांना एक काठी देण्यात येते, खांद्यावर वस्त्र आणि गळ्यात वैजयंती माळ. आणि आता 5व्या वर्षापासून कामाला सुरुवात. मग काम काय करायचं तर गोपाल म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, आणि पालन म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण करणं. आणि आपल्या सगळ्यांनी काय करायचं तर आपल्यावर स्वतःवर ताबा मिळवायचा, असं असं त्याच्यामधनं सूचित करण्यात येतं. आणि या दोघांना गोपाल बनवण्यात येतं, कृष्ण आणि बलराम ह्यांना. आणि आता ह्यांचं काम सुरू होतं. हे रोज ह्यांनी जावं, शिदोरी घ्यावी आणि गायींना घेऊन वनात जावं चरायला. तिथे जे काही असेल ते गायींना सोडून द्यावं आणि आपल्या सख्या सवंगड्यांबरोबर खूप छान खेळत खेळत दिवस घालवावा आणि संध्याकाळी परत यावं. आता सगळे जे सखे असतात ना, त्यांना कृष्ण फार प्रिय असतो. ते सारखं कृष्णाच्या मागे असतात. एक दिवस कृष्ण माती खातो, तर बलरामांना आता चान्स मिळतो कंप्लेंट करायचा. तर ते आईकडे घेऊन जातात, आई बघ बघ याने माती खाल्ली. आणि मग त्यांनी परत इथे दामोदर लीला केलेली आहे. आणि या दामोदर लीलामध्ये परत आई चिडते आणि बांधते दोरीने कमरेला, आणि तेव्हा परत इथे विश्वरूप दर्शन घडवून आणतात. आणि इथे शुकदेव आपल्याला म्हणतात की प्रत्येक जो जीव आहे तो दामोदर आहे. प्रत्येक जीव उदराने बांधलेला आहे, आपल्याला भूक सहन होत नाही, आणि मग आपण कृष्णापासून परावृत्त होतो. अशी एक लीला. आणि मग त्याच्यानंतर पुढे अशा सगळ्या लीला कृष्णाच्या. आता एक दिवस होतं काय की हा कृष्ण परत यशोदेच्या मांडीत बसलाय, आणि तो लोणी मागतोय आणि ही काही देत नाहीये. तर तेवढ्यात यशोदा कृष्णाला खाली ठेवते. खाली ठेवल्यानंतर तेथे त्याचे सखे असं वंगडी सगळे असतात. आणि तेव्हाच हा काय करतो की आपल्याच घरी शिंकाळ्यावरच लोणी फोडतो, ताक पसरतो, लोण्यामध्ये माखतो, आपल्या सगळ्या मित्रांना माखवतो. आणि तेव्हा मात्र तिला पटतं की सगळेजण जे म्हणत होते ना की हा चोर आहे, हा चोर आहे, माखन चोर आहे, ते हा नक्कीच असला पाहिजे, असं ते तिला पटतं. पुढची लीला म्हणजे असुराच्या बैलाच्या रूपात असुर येतो. आणि बैल जो आहे ना तो धर्माचं प्रतीक आहे आपल्या शास्त्रामध्ये. आणि गो जी आहे ती क्षमेचं प्रतीक. आणि गज जो आहे गजांत लक्ष्मी. आता त्यांनी सांगितलं की या 3 गोष्टी आपल्या घरात नक्की असल्या पाहिजे. म्हणजे आता खरा बैल तर नाही शक्य, तर मग आपल्याकडे काय असलं पाहिजे की एक बैलाची मूर्ती, गायीची मूर्ती आणि गजांत लक्ष्मी. कारण या 3 गोष्टींना बघून आपल्या हातून धर्माचरण घडण्याची खूप मोठी शक्यता आहे. बैल हा धर्माचा प्रतीक आहे, गो हा क्षमेचा प्रतीक आहे, आणि गज जे आहे ते गजांत लक्ष्मीचा प्रतीक. आणि त्याच्यानंतर इथे मग वत्सासुराचा वध दाखवलाय, की अधर्म जो आहे तो धर्माचं रूप घेऊन येतो. आणि त्याच्यानंतर आता कृष्ण म्हणतात दादा मी सगळ्या लीला मीच करतोय आतापर्यंत, आता नाव युअर टर्न. तर मग बलराम दादा जी आहे ती त्याला गोल गोल फिरवून त्या वत्सासुराचा वध करतात. त्याच्यानंतर ची जी लीला आहे ती आहे बकासुराचा वध. बकोध्यान असं जे आपण म्हणतो, तर आपली सगळी जी चित्तवृत्ती आहे ना ती सगळी भोगावरच ठेवलेली आहे, आपण त्याचंच ध्यान करत असतो. आणि म्हणून हेच भोगाने जे आहे आपल्याला विषय प्राप्त होतात, आणि तेच आपल्या नाशाचं कारण ठरतं. तर प्रत्येक संकट हे आता होतं काय की हळूहळू यांच्याकडे ह्यांना कळायला लागतं की अरे सारखंच काय गोकुळावर संकट येतं. तर सगळे मोठे लोक जे असतात ते भेटतात आणि म्हणतात की आपल्याला आता गोकुळ सोडलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ना ते वृंदावनाला जाऊया. आणि तिकडे ह्यांचं छान चांगली घरं असतात पक्की, ती सोडून हे लोक विचार करतात तिकडे तंबू ठोकून राहूया अर्धवर्तुळाकार. म्हणजे कोणाहीकडे काही झालं तर आपल्याला कळेल की हे नेमकं संकट कुठून येतंय, काय येतंय. आणि मग इकडे कंसाला कळतं, कंस मागावरच असतो, कंसाला कळतं. आणि तो तिथे पुतनेचा जो भाऊ आहे अघासूर त्याला पाठवतो आणि सांगतो की सगळ्या बालकांना नष्ट करतो. तो तिथे अजगराचं रूप घेऊन येतो, जी बाहेर काढतो. मुलांना वाटतं घसरगुंडी आहे, ती सगळी मुलं जशी
उलट जातात ना, वरून खाली घसरत नाही. बरेचदा मुलं खालून वर चढत चढत जातात, की वरून खाली चढत जाऊ आणि मग सॉरी, खालून वर चढत जाऊ आणि मग घसरून खाली येऊ असं. तर ती मुलं चढतात आणि नेमकी त्या अघासुराच्या तोंडात जातात. शेवटी जो आहे तो कृष्ण जातो आणि मग तिथे बघतो तर काय म्हणजे त्याला कळलेलंच असतं की हा अघासूर आलेला आहे इथे आणि आपलं शरीर अतिशय सूक्ष्म करतो. त्याच्यानंतर हाताच्या मुठ्ठी आवळून आणि त्या मुठीने त्याचं टाळू फोडतो आणि तिथून बाहेर येतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोपांना बाहेर काढतो. पण गोप जे आहे ते मूर्छित झालेले असतात त्याच्या विषामुळे. बाहेर येऊन आणि त्यांची स्मृती जी आहे ती मायारूप हे करतो त्यांच्यावरती आणि असं करून त्यांना त्या ह्याच्यातनं जागं करतो. सगळं विष उतरलेलं असतं त्यांचं आणि मग ते सगळे घरी येतात. आता इथे कृष्ण जे आहे ते 6 वर्षाचे झालेले आहेत आणि अघासुराचं जे आहे ते इथे वध करतात ते आणि अशा रूपाने ह्या अवतार कार्यामध्ये हा अजून एक काम कृष्णाच्या हातून झालेलं आहे. आता इथे ब्रह्मदेवांच्या सुद्धा गर्वाचं किंवा अहंकाराचं हरण केलेलं आहे. ब्रह्मदेवांना एकदा अहंकार होतो की विश्वाचा निर्माता तर मीच आहे, माझ्या हातातच आहे सगळं. तर ते काय करतात की इकडे येतात, आता हे वृंदावनात राहत असतात ते, गाई गाई वासरं गोपी सगळ्यांना चोरतात आणि एका गुफेमध्ये नेऊन आणि शिळा लावून देतात आणि निघून जातात. त्यांना असं वाटतं की बस मी एका रात्रीत जाऊन परत येतो. आणि जेव्हा जातात तेव्हा सगळे, आता कृष्णाला कळतं की अरे लोक शोधायला लागतात की अरे गाई नाही, वासरं नाही, कमी झालीये, एक एक करून कमी होतात, ते दिसत नाहीये. कृष्णाला कळतं तर कृष्ण काय करतात की स्वतःच रूप घेतात. जे जे जो जो गोप नाहीये त्याचं ते रूप घेतात, ज्या गायी नाहीये त्याचं ते रूप घेतात आणि सगळ्यांना खूप आनंद, कारण आता कृष्ण स्वरूपच प्रत्येकाच्या घरी आहे. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, गायीच्या रूपामध्ये, गोपांच्या रूपामध्ये. तर तिथे सगळीकडे आनंदी आनंद आणि असं एक वर्ष निघतं, कारण ब्रह्मदेवांची एक रात्र म्हणजे पृथ्वी तलावरचं एक संवत्सर आणि म्हणून असं एक वर्ष निघतं. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आता ब्रह्मदेव येतात त्यांची एक रात्र झाल्यावर बघायला की इथे सगळीकडे हाहाकार झाला असेल, लोकांना कळत नसेल काय झालं वगैरे, हे बघायला येतात. तर सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि सगळं जे वृंदावन आहे ते गोकुळमय झालेलं आहे. त्यांचा अहंकार जातो लयाला आणि ते शिळा काढतात आणि आता कळतच नाही की खरे गोप कोण आणि खोटे गोप कोण. तरी पण ही माया बघून ना फार मजा वाटते की हे सगळं लीलाच आहे. परीक्षित म्हणतात की किती सुंदर लीला सुरू आहे ही. आणि त्याच्यानंतरची लीला जी आहे ती आहे गोपालकाला. एक दिवस कृष्ण सगळ्यांना सांगतात की तुमच्या घरी जे असेल तर घेऊन या, मी गोपालकाला करणार. मग कोणी पोहे, कोणी लाया, कोणी दही, कोणी कोथिंबीर, कोणी आणखीन काय काय जे घरी असेल ते आणतात. कृष्ण स्वतः बसवून तो काला कालवतात. देवांना बातमी कळते की अरे हे भगवंत स्वतःच्या हाताने काला, तर म्हणे की आम्ही पण येतो. आणि ते असं करून काय करतात, नदीमध्ये जाऊन मत्स्य रूप धारण करून बसतात की मुलं हात धुवायला येतील तेव्हा आपल्याला नक्कीच त्या कालातला भाग मिळणार आहे, कारण तसं तर आपल्याला कृष्ण घेऊ देणार नाही. नारायण स्वतःच बसले, त्यांना कळेल आपण गेलो तर. तर त्या दिवशी हटकून कृष्ण आपल्या सगळ्या सख्यांना सांगतात कोणी हात धुवायचे नाही, आपल्याच वस्त्राला पुसायचं. आणि असा सगळा आनंदी आनंद तो सगळ्यांना काला आपल्या हाताने भरवतात कृष्ण. आणि त्याच्यानंतरची जी लीला, तेव्हा हे वर्णन करताना परीक्षित विचारतात की हे असं का. पण मग शुकदेव म्हणतात की नारायण म्हणतात की देवतांना जो आहे ना तो प्रसाद पाहिजे, पण भक्ती मात्र नको करायला. असं नाही चालायचं. भक्ती केली तरच प्रसाद ग्रहण करता येईल. असं आपल्याला सांगण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि त्यांनी काय केलं, काला कालवला म्हणजे काय केलं, तर विश्वाची उत्पत्ती जी झाली त्याचं प्रतीक म्हणून काला आहे की पंचमहाभूत जी आहेत ती एकमेकांमध्ये त्यांनी कालवली. जी पंचमहाभूत आहे, वायू, अग्नी, आकाश, पृथ्वी, ती सगळी पंचमहाभूत एकमेकांमध्ये कालवली आणि तीच स्वरूप जे आहे ते जड आणि चेतन दोन्ही मध्ये परावर्तित झाली. आणि हाच जो आहे हा काला आहे. त्याच्यानंतर आता इथे काय होतं की नंतर ते म्हणतात की आता आपण गोपाल काला पण करूया. आता मी तर काला केला, मग गोपाल काला करूया. तर सगळ्यांना सांगतात की परत आपल्या आपल्या घरून तुम्ही घेऊन या आणि मग काय करायचं आता तुम्ही मला द्यायचं.
तर सगळे लोक आपापल्या घरून घेऊन येतात. आणि इथे मधुमिलिंद नावाचा एक मुलगा असतो. तर तो तेवढा काही त्याच्या घरी नसतं काही त्या दिवशी आणायला. तर खूप असं शिळं ताक वगैरे असतं, तर तो तोंडात भरून घेऊन येतो. आणि मग कृष्ण सगळ्यांच्या पुढे जातात, सगळे आपापल्या मधलं त्याला घास भरवतात. तर तो वाकडं तोंड करतात त्याचं, त्याच्या पुढे येतात, त्याच्याकडे काहीच नसतं. आणि मग जो ओघळ आलेला असतो तो कृष्ण घेतात. म्हणजे आपले जे भक्त असतात त्यांच्यावर भगवंताची किती किती प्रीती आहे हे या ह्याच्यातनं आपल्याला सांगितलं गेलंय, या लीलेतनं. त्याच्यानंतरची लीला जी आहे ती कालिया मर्दनाची आहे. आणि कालिया मर्दनाचा कालिया डोह आपल्याला माहिती आहे की सगळे जाऊन तिकडे पाणी पितात त्या डोहाचं. आणि तो काय करतो कालिया की सगळं विष ओकतो यमुनेमध्ये मुद्दाम. आणि सगळे गोप जे आहे ते निपचिप पडून राहतात. चेंडू फळीचा खेळ खेळत असतात, ते चेंडू जाऊन तिकडे अडकतो, कृष्ण आपसुकच जातो. आणि इथे कालियामर्दन तो त्याच्या फण्यावरती नृत्य करतो कालियामर्दनाचं. आणि त्याद्वारे आपण काय कळतं आपल्याला की इथे जलप्रदूषण काढून टाकलं आणि त्याला सांगितलं की तू इथे नको राहू, तू रमणद्वीपामध्ये जा. तर तो म्हणतो तिकडे पण गरुड आहे, तो माझा मित्र नाहीये. तर म्हणे की मी माझ्या पायाचे ठसे तुला देतो आणि असं त्या फण्यावर नृत्य करतो की जेणेकरून गरुडाला कळेल. आणि त्याच्यानंतर मग आता पुढे खूप साऱ्या लीला या भगवंतांनी केलेल्या आहे. त्याच्यापैकी रासलीला सुद्धा तिथे केलेली आहे. आणि सगळ्या गोपकन्यांचं वस्त्रहरणाची सुद्धा एक लीला केलेली आहे इथे. त्याच्यानंतर मग आपल्याला काय विभिन्न गोष्टी अरे हा एक सांगायचं राहिलं की संपूर्ण भागवतामध्ये कुठेही राधेचा उल्लेख नाहीये. आणि म्हणून आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की अरे मग रासलीलेच्या वेळेस किंवा आणखीन कशाच्या तर कुठेही भागवतामध्ये रासलीलेचा उल्लेख नाही. त्याच्यानंतर मग गोवर्धनाची लीला आहे. कृष्ण म्हणतो की आपण गोवर्धन पूजा करूया, कारण हे लोक नेहमी इंद्रमुख पूजा करत असतात नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे. पण कृष्ण म्हणतो की हे गोवर्धन आपल्याला सगळं देतो. इंद्र रागवतो की यावेळेस यज्ञ झाला नाही. आणि तो खूप खूप वरुणाला सांगतो की सगळं रीत कर, इथे खूप पाऊस पडतो. कृष्णा मग आपल्या करंगळीवरती गोवर्धन उचलून धरतो, छत्री रूप येतं. आणि 7 दिवस त्यांनी तसं धरून ठेवलेलं असतं. मग इंद्राला कळतं की आपण म्हणजे चुकीच्या ठिकाणी हे काम केलेलं आहे. मग इंद्र येतात, कामधेनू आणि गंगा घेऊन येतात, देवाला दुधाचा अभिषेक करतात. आणि अशा प्रकारे ही लीला संपते. आपल्याला हे दिसतं की प्रत्येक लीलेमध्ये भगवंताला आपल्याला काहीतरी शिकवण द्यायची आहे. त्याच्यानंतर नारद जे आहे ना ते कंसाकडे जातात आणि सांगतात की तू पाठवलेले सगळे असुर मुक्त झाले, कृष्ण बलरामांनी केले. आणि खरं खरं त्यांना सांगून देतो की तो जो 7वा आणि 8वा पुत्र आहे ना तेच बलराम आणि कृष्ण आहेत. मग कंस म्हणतो की मी आत्ता तलवार घेऊन जातो आणि मारून टाकतो. तर म्हणजे नारद म्हणतात की नाही नाही असं मारू नको, आता धुंदुरमास येतोय तेव्हा मग तू भैरव पूजन करशील. असतं कंसाला इशारा समजतो. तो म्हणतो की हो मी या 2 मुलांचा बळी देणार त्यावेळेस. आणि मग अक्रूराला पाठवतो तिथे. आणि अक्रू येतात तिथे आणि की मी घेऊन जायला आलो आहे. तर आता घेऊन जायला आलोय म्हटल्यानंतर ते म्हणतात की सगळ्यांना बोलवलंय कंसाने. आणि सगळ्यांना बोलवलंय कंसाने म्हटल्यानंतर पण आता सगळ्यांना प्रश्न पडतो की राजांनी का बोलवलंय. मग पण कृष्ण बलराम म्हणतात की नाही राजांनी बोलवलंय आपल्याला जायला पाहिजे. ते जातात. आणि खूप सुंदर वर्णन आहे की ते कसे प्रवेश करतात, अक्रूराच्या रथातनं खाली उतरतात, म्हणतात आम्ही आता पायी पायी येऊ, तुम्ही फक्त कंसाला जाऊन सांगा की तुम्ही तुमचं काम केलं, दोघांना घेऊन आलो. मग त्याचे जे सगळे सखे असतात त्यांना घेऊन तो संध्याकाळी नगरीत फिरतो. मग तिथे त्याला कोण कोण भेटतं, धोबी भेटतो कंसाचा. त्याच्याकडनं सगळी वस्त्र वगैरे काढून घेतात, सगळ्या आपल्या मित्रांना देतात. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे जातात तर त्यांना तिथे कुब्जा दिसते. ती कोण असते तर ती कंसाला नटवायचं काम करत असते, त्याला चंदन वगैरे लेप लावते, तिच्याकडनं करून घेतात. आणि असं सगळं करत करत ते पुढे जातात. आणि रात्र होते, तिथे झोपतात सगळेजण. दुसऱ्या दिवशी सकाळी कंसाने आखाडा तयारच केलेला असतो की आता या दोघांना मारायचंच इथे. आणि आखाड्याच्या दाराशी कुवल्यपीडा नावाचा एक हत्ती असतो, तो कृष्णावर सोडतात ते. कृष्ण त्याच्या पायाखाली जाऊन उभे राहतात आणि सरते शेवटी त्याचा पण वध करतात. तिथे आखाड्यात गेल्यानंतर मोठे मोठे मल्ल ठेवलेले असतात या दोघांवर धावून येण्यासाठी. आणि भीमकाय मल्ल असतात, त्याच्यापैकी एक चाणूर जो कृष्णासाठी असतो आणि मुष्टिका जो बलरामासाठी असतो. त्या दोघांबरोबर तुंबळ युद्ध करून हे दोघं त्यांना मारून टाकतात.
त्याच्यानंतर कृष्णाला त्याच्या सिंहासनावरती फरफटत खाली आणून ठोसा मारून कृष्ण त्यांना मुक्ती देतात. आपल्या स्वतःच्या मात्यापित्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात मला क्षमा करा. तर ते म्हणतात का बरं?" तर म्हणे की मी माझी लीला तुम्हाला नाही दाखवू शकलो. आणि मग ते उग्रसेनाला जो कंसाचे वडील असतात, त्यांचे आजोबा असतात, त्यांना राज्यावर बसवतात. 3 दिवस गोकुळवास इथे राहतात आणि परत गोकुळाला जातात. त्याच्यानंतर आता कृष्णाचं उपनयन होतं. त्याला गायत्रीची दीक्षा दिली जाते आणि हे दोघेही भाऊ कृष्ण आणि बलराम सांदीपनी ऋषींच्या आश्रमात अवंतिका नगरीत जातात आणि ते 3 महिन्यामध्ये 12 वर्षाची विद्या ग्रहण करतात. आणि मग गुरुकडे जातात, म्हणतात दक्षिणा, गुरु दक्षिणा. तर ते म्हणतात मला काही नको. गुरु माते कडे जातात. गुरुमाता म्हणतात की माझा जो मुलगा आहे त्याला समुद्राने गिळून टाकलाय, तो मला परत आणून देऊ शकत असाल तर. तर तो गुरुपुत्राला संयमिनी नगरीमध्ये जातात यमाच्या, आणि तिथून गुरुपुत्राला परत घेऊन येतात. परत येतात मथुरेमध्ये आणि उद्धवाला गोकुळात पाठवतात की जा जरा बघून ये की सगळे लोक कसे आहेत गोकुळात. गोकुळाला वाटतं आता आपण ह्यांना ज्ञान देऊन येऊन हे सगळे रडत असतील तिकडे की असं करू नका, ते असं करू नका, तुमचा तो असा आहे तसा आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे वगैरे. पण तिथे जाऊन बघतो तर सगळीकडे व्यवस्थित सगळा कार्यभार चाललेला असतो. सगळे म्हणतात तुम्हाला आठवण येत नाही का? आम्हाला आठवण का येईल? त्याला आम्ही आमच्या विस्मृतीत टाकलंच कधी होतं. तो आमच्या हृदयात वास करून आहे. उद्धवांना खूप मोठी शिकवण मिळते इथे. आणि त्याच्यानंतर उद्धव सुद्धा स्वतः भक्तिरसात न्हाऊन निघतात. मग हे दोघं कुब्जीकडे जातात. त्यांनी म्हटलेलं असतं की आम्ही तुला सेवेचा आनंद देऊ. दिवसभर तिच्याकडनं सेवा करून घेतात. आणि अशा प्रकारे कृष्ण आणि बलराम एक दिवस यमुना तीरी येतात आणि आता म्हणतात की आता खरं अवतार कार्य सुरू करायची वेळ झालेली आहे. तर उद्याच्या आख्यानामध्ये काय होतं बघूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वरेच्छा.